या आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे आंदोलनस्थळी हजर होते हे विशेष। देशमुख कुटुंबाच्या बाजूने भूमिका मांडताना हत्या प्रकरणातला आरोपी सुटला तर धनंजय मुंडे यांचं जगणं मुश्किल करून टाकू इतकं थेट वक्तव्य हे मनोज जरांगे यांच्याकडून झालंय। तपास चालू आहे म्हणायचं आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे आणि दुसरीकडून कुटुंबालाही सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही। जर या कुटुंबातला काही कुणाला झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू तर आम्ही जगणं मुश्किल त्याचं तुम्हालाही सोपं जाऊ देणार नाहीत मुख्यमंत्री। आम्ही राज्य एका टणक्यात बंद पाडून टाकील। तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका। संतोष देशमुख प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार सांगत आहेत। तशी कारवाई सुद्धा सुरू आहे, आणखी कारवाई कठोर या ठिकाणी होईल। परंतु माझी एक विनंती आहे की स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धन्याला खुश करण्यासाठी या हत्येचं राजकारण कुणी करता कामा नये, होऊ नये।